कविता म्हणजे सहज कळावे इतके सोपे प्रमाण नसते, ज्याला कळली त्याच्यासाठी कविता म्हणजे पुराण असते. एक आकांक्षा तिच्याही आत होती कोवळी, एक आकांक्षा तिच्याही आत होती कोवळी, पण प्रथेच्या साखळीने बांधले होते तिला, फक्त डोळे पाहुनी मी जाणले होते तिला. ब्रेकअप नंतर कविता, प्रेमात पडल्यावर कविता, नेमकी पहिली कविता कशी झाली? कवितेनं या अनुषंगाने किंवा या दृष्टीने खूप काही दिलं. फार काही द्यायला नव्हते असे माझ्या जवळ, चेहऱ्याचा ओझळीमध्ये तुझ्या साचा दिला, प्रेम मागितलेस तू मी तुला चाफा दिला. मी विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाबद्दल शिकवायला जातो, तर तेव्हा त्यांचं असं चालतं की शाळेला मायला वगैरे असे आणि आदिवासी विभागामध्ये किंवा आदिवासी शाळांमध्ये ह्या गोष्टी फार गौण आहेत, यावर फार लक्ष देत नाहीत. तर तेव्हा पोरास सांगतात, बघा सर असं बोलला तो, असं बोलला. तर मी त्यांना सरळ सरळ सांगतो की या शिव्या नाही आहेत, हे केवळ प्रयोगी अव्यय आहे. कोपऱ्यामध्ये मनाच्या एक आडोसा दिला, प्रेम मागितलेस तू मी तुला चाफा दिला. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. कसं कविता म्हटलं की काही वर्षांपूर्वी आपल्याला पुस्तकातली कविता आठवत होती, फार फार तर कविता संग्रह आठवत होते. आता कविता म्हटलं की आपल्याला कवितांचे असे कार्यक्रम आठवतात जिथे कविता सादर केल्या जातात, कविता गाऊन दाखवल्या जातात, कविता यूट्यूबवर आपण ऐकतो, सोशल मीडियावर आपण ऐकतो. हे कवितेचं स्वरूप बदलत गेलं, कवितांवर प्रेम करणारी माणसं वाढत गेलेली आहेत. कवितेतलं प्रेम आपल्याला समजून घ्यायचं आहे, कविता समजून घ्यायची, आणि हे सगळं समजून घेण्यासाठी आज अर्थात अविनाश आपल्यासोबत आहे. अविनाश काटवटे, त्याचं आधी तर तुझं पुढारी न्यूजमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. तुझ्या कवितेनेच आपण सुरुवात केलेली आहे कार्यक्रमाची. आता आपण सुरुवात, कविता नेमकी सुरू कुठून झाली, तुझ्या आयुष्यात कविता कशी आली, इथून सुरू करूया. कविता खरं तर म्हणजे शालेय जीवनामध्ये आपण जसं म्हणतो की पुस्तकाचं आपण जेव्हा पानं बघतो तेव्हा सगळ्यात चांगला धडा कुठला असेल आपण तपासतो, त्यामध्ये गोष्टीचा धडा कुठला असेल किंवा काय असेल. पण माझा पर्स्पेक्टिव्ह थोडासा वेगळा होता. मी कविता कुठली चांगली ते बघायचो, कारण एक रिदम, ताल, लय हे सुरुवातीपासून घरामध्ये म्हणजे आई असेल, वडील असेल, तर त्यांच्यामध्ये हा घरगुती वातावरणामध्ये हा रिदम माझ्या कानावर सतत येत राहायचा. कारण आई भजन छान म्हणते, वडिलांना संस्कृतमधले काही हे आहेत, श्लोक आहेत, स्तोत्र आहेत, तर मग त्यामधून हे सतत कंपनं माझ्यामध्ये जशी जशी वलयांकित झाली, आणि मग तो रिदम म्हणजे मला आवडायचं ते. आणि मग कधीतरी आपणही लिहू शकू असं कधी अंदाज नव्हता लागला, पण छान वाटायचं. म्हणजे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, हे धड्यामध्ये आम्हाला मिळत नव्हतं. मग हळूहळू मग ते हे कसं काय लिहितात गडे. आणि त्यानंतर मग पुढे जसं जसं गेलो, म्हणजे 11वी-12वीच्या दरम्यान थोडासा संबंध तुटला. पण जेव्हा नंतर डिग्री कॉलेजला गेलो आणि तेव्हा संभाजीनगरला छान कार्यक्रम व्हायचे कवितेचे, त्यामधला एक काव्यधारा नावाचा कार्यक्रम आहे, आणि त्या कार्यक्रमाला मी जेव्हा गेलो तेव्हा तिथे सादर होणारा कवी आणि त्याला मिळणारा प्रतिसाद, त्या प्रतिसादाने मला कविता लिहिण्यासाठी प्रवृत्त केलं म्हणायला हरकत नाही. आणि मग तिथे जे दिग्गज कवी होते आणि त्यांना मिळणारी ती दाद, त्यांना मिळणाऱ्या टाळ्या आणि त्यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, मग हे रसायनच असं आहे की जे तुम्हाला तुमच्याकडे आकर्षित करून घेऊ शकतं किंवा तुम्हाला एक कमी शब्दामध्ये बरंच काही आयुष्याचा सार सांगू शकतं, ते म्हणजे कविता. असा एक माझी व्याख्या तयार झाली डोक्यामध्ये. आणि मग तिथून हळूहळू कविता लिहायला लागलो. पहिले साधारणतः म्हणजे मला हे त्याचे काही काय बंधनं असतात किंवा काय मीटर असतं वगैरे, याचा काही त्यातले काय प्रकार फार काही कविता, मग गझल, बरोबर हे काय ठाऊक नव्हतं.
त्यात काहीच म्हणजे नॉलेज नव्हतं, पण एक काहीतरी असतं छोटंसं लिहायचं आणि फार काही सांगायचं, एवढं एक डोक्यामध्ये बसलं होतं. आणि मग तिथून हळूवार थोडंसं लिहायला लागलो, मग काही अनुभवातून लिहायला लागलो, काही दुसऱ्याचं बघून लिहायला लागलो. म्हणजे कुणाला बाजूला बसण्याचं कुणाचं ब्रेकअप झालंय तर मग अरे याला वाईट वाटलंय, मग आपण लिहावं बाबा, हा रडतोय आता, हा तर नाही लिहू शकत, आपल्याकडे आहे कौशल्य, लिहा. असं काहीतरी वेडेवाकडे प्रकार करत नंतर हळूहळू कविता स्फुरत गेली. लॉकडाऊनचा काळ त्यासाठी माझ्यासाठी म्हणजे एक पर्वणी ठरला. वेळही खूप होता आणि हाती लागेल ते शिकायचं साधन तेव्हा उपलब्ध होत होतं ऑनलाईनच्या माध्यमातून. तर मग काही समूह होते व्हॉट्सअपवरती, काही ग्रुपमध्ये ॲड झालो, तिथे काही गोष्टी कळाल्या. म्हणजे सुरुवातीला मला ते जेव्हा ते वृत्त वगैरे मी बघितले म्हणजे ते भयानक होतं, ते गा लगा गा लगा गा वगैरे, म्हणजे हे हे काय, ह्याच्यात काय लिहिता येईल असं काहीतरी होतं ते अजूनही भयानक. हो भयानक. म्हणजे सुरुवात एवढी मजा यायची, मी रात्र ते डिकोड करत बसायचो की हे काय लॉकडाऊनमध्ये. हां, आणि घरचे पण म्हणायचे हे काय वाचतं, हे गालाला गाल लावा आणि हे ते म्हणलं ते गालाला गाल नाही आहे, ते गालं गागा वगैरे, म्हणजे लघु दीर्घचं काहीतरी मिक्सचर असतं, ते फ्युजन असतं आणि त्या फ्युजनमध्ये आपल्याला कविता त्याच्यामध्ये ती बसवावी लागते साच्यामध्ये. मग घरच्यांचा सपोर्ट असा होता मला की त्यांनी कधी मला अडवलं नाही. हाच एक सपोर्ट म्हणता येईल की चला बाबा काहीतरी करतोय, याला काहीतरी रस निर्माण होतोय, तर करू देत. आणि मग हळूहळू वृत्त शिकलो, माझाच अभ्यास केला, जे काही मिळेल ते वाचत गेलो. आणि मग म्हणायला हरकत नाही की अजूनही शिकतोय. आणि म्हणजे माझे जे सहकारी आहेत त्यांच्याकडूनही अजूनही शिकतो. नेव्हर एंडिंग प्रोसेस. हो, आणि त्यात साहित्य म्हटलं की ते बरोबर आहे. पण मग कविता समजून घेताना कवी पण समजून घ्यावं लागतं. म्हणजे असं ब्रेकअप नंतर कविता, प्रेमात पडल्यावर कविता, नेमकी पहिली कविता कशी झाली? असं म्हणतात की बाबा हृदय तुटल्यावर कविता आणखी छान होते, आणखी बहरते वगैरे, काय? नाही, माझ्या बाबतीत तरी असं नाही झालं. कारण मी म्हटलं की जे हृदय तुटलेले कवी सादर होत होते त्यांचं हृदय उपजत माझ्यामध्ये मी कसं आत्मसात करून घेऊ हे बघत होतो. मे बी त्यांच्यामध्ये तसं कोणी असेल त्याचा मला फायदा झाला की चलो गई किसी का दिल टूटा है, मेरी शायरी हो रही है. त्याच्यातून मग अशी कविता आली म्हणता येईल. क्या बात आहे. मग पहिली कविता साधारण काय होती? प्रेम, विरह, दुःख, काय आठवतं? पहिली कविता म्हणजे प्रेम कविताच होती. त्याच्यामध्ये असंच काय की तू आत मी दिवा, अच्छा, तू पान मी हवा, असंच थोडंफार काहीतरी होतं. आणि आता आपण जेव्हा कवितेविषयी बोलतोय ना, जसं सुरुवात केली की बाबा कवितेचं स्वरूप, कविता लोकांपर्यंत पोहोचण्याचं स्वरूप हे बदलत गेले. डिजिटल मुळे असेल, आता कार्यक्रम सुद्धा होतात, अर्थात कार्यक्रम आधी पण होत असतील पण ते पोहोचत नव्हते लोकांपर्यंत. आता इंस्टाग्राम आहे, युट्यूब आहे, फेसबुक आहे, याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचतायत. या प्लॅटफॉर्मकडे कवीने कसं पाहायचं? म्हणजे तू कशा प्रकारे पाहतोयस एक कवी म्हणून, आणि कशा प्रकारे वापर केला पाहिजे कवींचा? कारण तू फार चांगल्या प्रकारे करतोयस, लोकांपर्यंत पोहोचतोयस, आम्ही सोशल मीडियावर बघतोय. कशा प्रकारे पोहोचायचं कवींनी? त्यांनाही कळलं पाहिजे. खरं तर काय, सामाजिक माध्यमांचा आपण वापर कसा करतो त्याच्यावरून ठरतं की सामाजिक माध्यमं तुम्हाला कसं आउटपुट देतील. बरेच जण म्हणतात की समाज माध्यमावर आपण जेवढे अपडेट राहू तेवढं ते वाईट आहे, किंवा त्याच्यावर काय काय तुम्हाला मिळेल सांगता येत नाही. पण माझ्या बाबतीत खरं तर इंस्टाग्राम आणि यूट्यूब हे दोन प्लॅटफॉर्म खूप टर्निंग पॉईंट ठरले. म्हणजे मी विचारही नव्हता केला की सुखांमध्ये मी परफॉर्म करेन, सुखांमध्ये परफॉर्म केल्यानंतर लोक ते एवढं डोक्यावर घेतील. म्हणजे हे गमकच वेगळं आहे की जे नको होते लिहिलेलं आहे ते लोकांना हवं वाटायला लागलं. मग हवं वाटायला लिहिल्यावर अजून काय वाटेल सांगता येत नाही. ती कविता ऐकायची. आणि तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर अपघात होता. बर, अपघात म्हणायलाच हरकत नाही. काहीतरी 17-18 लाख व्ह्यूज आहेत त्या व्हिडिओ. हो हो, 17 ते 18 लाख व्ह्यूज आहेत, बरोबर. आणि इंस्टाग्रामवर सुद्धा एक 1.5 लाख मिलियन, 1.5 मिलियन आपण काढलं तर फारच जाईल. आणि त्याच्यावरूनही बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ उचलून त्यांच्या पेजेसवर टाकला. त्यांच्या पेजेसवर तो अधिक ग्रो झाला आणि नंतर माझ्या पेजेसवर त्याला जास्त ग्रो मिळाला. तर समाज माध्यम हा असा एक प्रकार आहे की तुम्ही ते हँडल कसं करता आणि लोकांपर्यंत किती फास्ट पोचता येईल. तर ते इंस्टाग्रामवरून आता मला बरेच जण मेन्शन करतात, तर सो मी रिमेन्शन करतो. आणि रिमेन्शन केल्यावर ते लोकांनाही वाटतं की अरे हा एवढा वरती गेला किंवा एवढा पुढे गेला तरी हा आपली स्टोरी रिमेन्शन करतोय. ते लोक 4 लोकांना सांगतात की अरे त्याला तू मेन्शन केलंस ना, तो रिमेन्शन करतो. तर ही जी पोहोच आहे, मे बी असं होत असेल, हा माझा अंदाज आहे. तर
जर तुम्हाला खरंच म्हणजे 4 लोकांपर्यंत 400 लोकांपर्यंत पोहोचा, आता 4 लोक खूप कमी झाले, 400 लोकांपर्यंत, 4000 लोकांपर्यंत, 40,000 लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर समाज माध्यमं ही खूप म्हणजे मोठी गदा आहे आणि फक्त ती पेलता आली पाहिजे एवढंच आहे. आणि ते पेलण्याचं सामर्थ्य म्हटल्यापेक्षा टेक्निक ते तंत्र पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याकडे साधन असतं पण ती प्रतिभा नसते, कधी प्रतिभा असते पण साधन नसतं. या दोन्ही गोष्टीचा समन्वय तुम्हाला साधता आला पाहिजे. तर समाज माध्यमं त्या बाबतीत तुम्हाला खूप पुढे घेऊन जाऊ शकतात. कवितेकडे जगण्याचा स्रोत म्हणून बघताय, तुला वाटतं जगण्याचा स्रोत फक्त कवितेतून जगतोस का? नाही नाही, जगण्याचा स्रोत म्हटलं तरी कविता तुम्हाला जगवू शकते, जगण्यासाठीच्या उत्पन्नाचा स्रोत असं मी हां आलं माझ्या लक्षात की कविता तुम्हाला जगवू शकते पण कविता मला टिकवू नाही शकत. कारण काय की प्रत्येक काळाचा आणि प्रत्येक जनरेशनचा ओघ वेगळा असतो, विचार करण्याची पद्धत वेगळी असते. आज नको वाटतंय ते हवं वाटतंय, उद्या मी हवं वाटणारं जर नको वाटलं तर काय सांगता येतं. आणि गेल्या काळामध्ये सुद्धा म्हणजे आपण बघतो की 90s किंवा त्याच्यानंतरचा जो काळ होता 2010 पर्यंतचा, तेव्हाची गाणी आणि आजकालची गाणी त्याच्यामध्ये थोडासा फरक जाणवतो. म्हणजे एक सुरेश भट लिहिणारे होते, त्याच्यानंतर मग खेबुडकरांची गाणी आली, अशोक पत्कींची गाणी आली, आज मराठीमध्ये अजय अतुलची गाणी आहेत, गुरु ठाकूर आहे. तर यांचा लिहिण्याचा फोरम खूप वेगळा आहे. वैभव जोशींची गाणी आहेत, वैभव जोशींची आता एक ती परिपक्वता किंवा एक प्रमाण भाषा आपण म्हणू शकतो. आणि खेबुडकर झाले, पत्की झाले, ह्यांची एक समाजबिंदूमधून येणारी एक साधीसुधी कविता आहे. तर मग जे समाजाला अपेक्षित आहे त्या त्या काळापुरतं तेवढ्यापुरतं तुम्हाला कविता जगवू शकते. कविता टिकवू शकेल की नाही याबद्दल मलाच शंका आहे. त्याच्यामुळे मला तरी वाटतं की एक जगवण्याचं पर्याप्त साधन कविता क्वचितच होऊ शकते, पण कविता तुम्हाला प्रेम खूप देऊ शकते. म्हणजे माझ्या बाबतीत तर मला कवितेनं खूप दिला, अफाट प्रेम दिला. कसं कसं कोणत्या कोणत्या स्वरूपात मिळालं? लोकांकडूनही प्रेम मिळतंय आणि हेच म्हणायला हरकत नाही तर मी एक्सपेक्टच नव्हतं केलं की कविता मला कुठे कुठे घेऊन जाईल. म्हणजे पुण्याचं आकाशवाणी केंद्र जेव्हा मी बसमधून प्रवास करताना बघायचो की यार आकाशवाणी म्हणजे काय, एक वेगळी लेवल आहे. जिथे पु ल देशपांडे यांनी काम केलेलं आहे, जिथे सुधीर गाडगीळ यांनी काम केलेलं आहे, तर तिथे कधी जाण्याचा योग येईल अशी मला अपेक्षा नव्हती. कवितेने मला तिथे पोहोचवलं. पुण्यातलं सर्वप्रतिष्ठित बालगंधर्व रंगमंदिर, बरं बालगंधर्व रंगमंदिर म्हटल्यापेक्षाही अगदी भरतनाट्य मंदिर, त्याच्याही पेक्षा अगदी वाईट परिस्थिती जर म्हटलं तर कधी रंगमंचावर जाईलही आणि तिथे बसून 1000 लोकांसमोर, किमान 500 लोकांसमोर, किमान 100 लोकांसमोर मी माझी कविता सादर करेल आणि ते लोक तिकीट काढून माझी कविता ऐकायला येतील. नेव्हर एक्सपेक्टेड, हे मी कधीच अपेक्षा नव्हती केली. पण लोक म्हणजे भेटायला येतात, भेटल्यानंतरही जे काही त्यांचा उत्साह असतो, म्हणजे खरं सांगायचं झालं तर 3 तास स्टेजवर बसणं आणि त्याच्यानंतर आम्ही फुल डाऊन असतो एक 5 मिनिटासाठी की खूप म्हणजे बैठकही होते, पोटात गोळाही आलेला असतो की बोलणं फार खूप काय झाले, चुकलेलं असतं, खूप चुकलेलं असतं, चालायचं थोडा बंद झालं. म्हणजे लोक आम्हाला हे पण म्हणतात की अरे आम्हाला काय माहिती तुमच्या स्क्रिप्टमध्ये काय, पण ज्याला स्क्रिप्ट माहिती आहे त्याला माहीत असतं की आपण इथे माती खाल्लेली आहे. मग त्या बाबतीत थोडंसं एक वेगळी परिस्थिती असते डोक्यामध्ये. पण जेव्हा लगेच लोक भेटायला येतात आणि ते सगळं डोक्यामधून निघून जातात, आम्ही थोडंसं बोलतो लोकांशी की आज थोडं असं असं झालं बरं का, अरे नाही दादा छान झालं, जे काय होतं ना आम्हाला जे पाहिजे होतं ना ते मिळालं. तर त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की एक परिवार खूप मोठा तयार झाला कवितेनं माझ्या बाबतीत तरी. म्हणजे मी सध्या पुण्यामध्ये असं वावरत जर असलो अनेक लोक भेटतात आणि मला कधी कधी वाईट वाटतं की असं आपण डायरेक्टली कसं बोला, मी तुम्हाला ओळखलं नाही, पण ते बोलून जातात की ते कदाचित कुठेतरी कार्यक्रमात भेटलेले असतील, आले असतील आणि ते डायरेक्टली भेटतात की 500 प्रेक्षकांना 5 कलाकारांना लक्षात ठेवायचं ना, 5 कलाकार 500 प्रेक्षकांना कसं ठेवतील? नाही पण मी विचार करतो नाही रसिकाला कसं म्हणावं की मी ओळखलं नाही तुम्हाला. पण काही जण डायरेक्टली येतात, बोलतात, काही जण सांगतात की मी तुमच्या कार्यक्रमाला आलो होतो, छान झाला कार्यक्रम. तर ते छान वाटतं एकंदरीत की चला आपली काहीतरी ओळख निर्माण, वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तर कवितेनं या अनुषंगाने किंवा या दृष्टीने खूप खूप काही दिलंय. चर्चा सुरू राहील, आपण पुन्हा एकदा चाफ्याकडे येऊया, थोडं चाफा आणखी ऐकूया. फार काही द्यायला नव्हते असे माझ्या जवळ, फार काही द्यायला नव्हते असे
माझ्या जवळ चेहऱ्याचा ओंजळीमध्ये तुझ्या साचा दिला प्रेम मागितलेस तू मी तुला चाफा दिला. चाफाच का द्यायचं म्हणजे फक्त तूच नाही बरेच कवी आहेत चाफाच का प्रेम म्हटलं की चाफाच का आठवतो. मोगरा असू शकतो, गुलाब असू शकतं, अगदी जास्वंद असू शकतं. चाफ्या बाबतीत बोलायचं झालं तर काय आहे की चाफा खूप अंडररेटेड आहे आणि रेअर पण आहे. म्हणजे तो कधीही फुलत नाही आणि तुम्हाला मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू म्हणजे फार वेगळी आहे. आणि त्याचं जे दरवळण आहे म्हणजे चाफ्याकडून एक शिकण्यासारखं आहे की तुम्ही आज सकाळी जर चाफ्याचं फूल घेतलं ते उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला सुगंध देतं. ते गुलाबाच्या बाबतीत क्वचित होतं, मोगऱ्याच्या बाबतीत क्वचित होतं किंवा कुठल्याही वेगळ्या फुलाच्या बाबतीत क्वचित होतं. तर चाफ्याचं ते एक स्वरूप लक्षात घेण्यासारखं लक्षणीय आहे. आणि दुसरं म्हणजे चाफा असं प्रेम करण्याची एक वेगळी पद्धत आहे. म्हणजे काय आपण आज जनरेशनमध्ये बघतो ते गुलाब म्हणजे की रोज डे हां. सो काहीतरी थोडंसं वेगळं पाहिजे ना की चाफाडे व्हायला पाहिजे आणि थोडे वेगळे असतात म्हणून कवी आम्ही. तर गुलाबापेक्षा थोडंसं चाफ्याकडे वळण्याचं कारण असंही की म्हणजे प्रेम करण्याची पद्धत वेगळी असली पाहिजे. म्हणून मग गुलाबापेक्षा आपण चाफा देऊ शकतो का. म्हणून मग म्हणजे त्याच्यामध्ये मी असं केलं की प्रेम मागितलेस तू आणि मी तुला चाफा दिला. तर चाफा का दिला की जसं मी म्हटलं की चाफ्याचा जो सुगंध आहे तो चिरक काळ टिकण्यासारखा आहे. तर प्रेम हे तसं पाहिजे की तू मला प्रेम मागितलेस तर मी तुला चाफ्याचा दरवळ देत आहे जेणेकरून तू जे मला मागत आहेस ते निरंतर काळ टिकावं. म्हणून रूपक म्हणून मी तुला चाफा देत आहे म्हणून चाफा. नको गुलाब वरून मला अपूर्वच्या त्या ओळी आठवल्या. गुलाब चाफा अत्तर वित्तर तुझ्या पुढे तर काहीच नाही. क्या बात आहे. तिथं पण गुलाबाला नाकारले आम्ही पण चाफ्यालाही नाकारले. हो त्याची कल्पना वेगळी आहे. नाही पुन्हा आपण चर्चेकडे येऊया. आता कवितांचं डिजिटल स्वरूप जे आहे त्याच्यावर आपण बोललो पण आता कविता कार्यक्रमांच्या माध्यमातून सुद्धा पोहोचतात. आधी पोहोचत होत्या पण तितका वाव मिळत नसेल, तितकी दाद मिळत नसेल किंवा मग नवकवी जे आहेत किंवा तू आहेस अपूर्व, तुमचा जो कार्यक्रम आहे अक्षर अक्षर तुझेच आहे, 4 जण तुम्ही करता, इतक्या नवीन कवींना ऐकण्यासाठी इतकी गर्दी झाली नसेल आधी. आता ती होतीये. कवितेला चांगले दिवस येत आहेत असं वाटतं आणि का कशामुळे येत आहेत नेमकं काय होतं हे मान्य करावंच लागेल की कवितेला चांगले दिवस येत आहेत आणि यायलाही हवे होते. येत आहे ती चांगली गोष्ट आहे. खरं तर काय आहे की कविता हा असा फॉर्म आहे की त्याच्यामधून कमी वेळामध्ये किंवा कमी शब्दामध्ये तुम्हाला बरंच काही सांगता येतं आणि लवकर व्यक्त होता येतं. असं माध्यम एका बंधनामध्ये किंवा एका परंपरेच्या साखळीमध्ये अडकवणं खूप काळापर्यंत हे चालत राहिलं की कविता वृत्तांमध्ये नको लिहायला, कवितेची गझल होणं म्हणजे कवितेला एक पाशबंधामध्ये अडकून ठेवणं आहे. हे म्हणजे बऱ्याच जणांनी अशा व्याख्या लावल्या. काही वृत्तबद्ध कविता लिहिणाऱ्यांनी मुक्तछंद म्हणजे कविताच नसते. तर हा जो असा एक जिथे संवाद होणं अपेक्षित होतं तिथे वाद निर्माण झाला आणि एक मधला काळ जो होता तो कवितेसाठी मग खूप म्हणजे चुकीचा ठरला किंवा कवितेला मागं ओढणारा ठरला आणि जिथे कविता पोचणं अपेक्षित होतं. मग नंतर हळूहळू असं होतं गेलं की सोप्या शब्दामध्ये आपल्याला म्हणजे गझलमध्ये सुद्धा बरेच जण असं म्हणतात की गझल काय सुरेश भटांच्या पुढे गेली का. म्हणजे हे अपेक्षितच नाही आहे आपल्याला. सुरेश भटच होते, सुरेश भट त्यांच्या जागेवर होते. पण जे सुरेश भट लिहित होते किंवा जे सुरेश भटांनी लिहिलं तेच आमच्या पिढीने सुद्धा लिहावं हा अट्टास का नाही. बरोबर. आणि लिहूही शकत नाही ना कारण भट ग्रेटच होते आणि आम्ही जर भटासारखं लिहायला लागलो तर मग ते काय ते गंडामंदन होईल की मग आता ही पिढी परंपरा. मुळात कवितेमध्ये हे नसायला पाहिजे की आता सारंग लिहितो, खूप सोपं लिहितो आणि सहज लिहितो की पुढे कसे होणार आपले आता असो झोपतो 3 वाजले आता. इतकं सोपं आहे. म्हणजे 2 ओळींमध्ये तो असं सांगतो की मी एका शंकेमध्ये किंवा कशामध्ये तरी कन्फ्युजनमध्ये अडकलोय आणि नंतर मला जाणीव होती की 3 वाजले आता मी झोपायला पाहिजे. सो हे एक स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर रिअलायझेशन 2 ओळींमध्ये त्यांनी सगळं सांगितलंय की कवी म्हणून मी संकुचित आहे, कवी म्हणून मी साशंक आहे, पण माणूस म्हणून मला आता कळतं की मी झोपायला पाहिजे. तर हे किती साधं आहे
आणि या साध्या लिहिणाऱ्या गोष्टीला जर विरोध होत असेल किंवा हे काय लिहिणं झालं काय असं जर त्याला एक क्रिटिसाइज होत असेल, मुळात हे मला वाटतं की आपण क्रिटिसिझमच्या दृष्टिकोनापेक्षा अरे कविता किती साधी आणि किती सहज होऊ शकते या दृष्टिकोनाने जर कवितेकडे हो भेटणारी असू बरोबर. म्हणजे आणि ही गंमत कशी आहे, आता सारंग एकीकडे लिहितो की असो झोपतो 3 वाजले आता, त्याच्या पुढे नैनेश लिहितो 4 वाजता रडून निजलो. म्हणजे मग हे असं लगेच तो रिअलाइज करून देतो की मी 4 वाजता रडून निजलोय. परत हे म्हणजे हे सर्कल आहे की जे सारंगने सांगितलं की पुढे कसे होणार आपले आता, त्याच्या बाबतीत ते काहीतरी झालंय. तर हे गमक आहे आणि काय म्हणतो आपण, हे वलय आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही, हे आयुष्य, हे जग, ही दुनिया, ही पृथ्वी, हे ब्रह्मांड, ही आकाशगंगा, ही सगळी कविता आहे. आपल्याला फक्त तो दृष्टिकोन पाहिजे की आपण कुणाकडे कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा कुठल्या अपेक्षेने कुठल्या एक रसानुस्वादानुसार बघतोय. बघितलं तर सगळं कविता आहे. आणि जर जर असं म्हणत असेल की हे कविताच होऊ शकत नाही, तर तुम्हाला कविता पण कविता दिसणार नाही. खरं. एक प्रश्न असा पडतो, म्हणजे आता आपण कविता ज्या बघतोय बऱ्याच, आता म्हणजे तुझ्या कविता असतील, सारंग, बऱ्याच कविता या तुमच्या मौखिक स्वरूपात आहेत. म्हणजे तुम्ही लिहिलेल्या आहेत, कदाचित फोनमध्ये सेव्ह असतील, कदाचित कोणाला तरी पाठवलेले असतील, कार्यक्रमात ऐकवत असाल, सोशल मीडियावर असतील, प्रिंटेड नाही आहेत, लिखित नाही आहेत कुठे. मग असं वाटतं की लिखित साहित्य असणं हे आजच्याही काळात रिलेव्हंट आहे की नसेल तरी नाही? खरं तर लिखित साहित्य असायला हवं, पण पुस्तक छापण्याचा ओघ नसावा. म्हणजे माझ्याकडे 20 कविता झाल्या, उगाच त्याच्यामधून 4 ओळी बाजूला काढणं, मग त्याचं त्या एका पानावर छापणं, मग त्याचं ते 20 कवितांची 40 पानं करून पुस्तक 50 पानांचं छापलं. तर अट्टाहास असू नये. आपल्याकडे जर खरंच दर्जेदार काही असावं आहे असं जर आपल्याला वाटत आहे, किंवा मला असं वाटतं की माझ्याकडे खूप क्वांटिटीमध्ये खूप आहे पण क्वालिटी कमी आहे, तर थोडंसं एक पाऊल मागे घेऊन अजून शिकण्याची प्रवृत्ती जागी ठेवून अजून त्याला लिखित स्वरूपामध्ये आणण्यासाठी किती दर्जेदार बनवता येईल असा जर विचार केला तर मग ते लिखित स्वरूपात येणं आवश्यक आहे. मग जसं की म्हटलं की त्याचा ओघ नसावा, पण लिखित स्वरूपामध्ये जसं तुम्ही म्हटलं की आपण कुणाला पाठवतो, तर परत आपण सोशल मीडियाचा तोच विचार केला की फेसबुकवर तर बरेच जण पोस्ट करतात, सो ते एक चांगलं माध्यम आहे. हां, फक्त तेवढा त्याचा विचार करायला हवा की जे आपण पुढे प्रकाशित करणार आहोत, तर ते सगळंच आपण फेसबुकवर टाकलं मग पुढे प्रकाशित काय करणार याचा थोडासा विचार. कॉपीराईट वगैरे ते सगळे पण बरेच विषय. मग कविता या विषयावर बोलताना आपण आता तुमचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाविषयी बोललो. कार्यक्रमाचं किंवा कवितेचं अर्थकारण नेमकं कसं चालतं? कार्यक्रमाचं राहू द्या, पण कविता कशी विकली जाते? विकली तर गेली पाहिजे जर आपल्याला कवी म्हणून जगायचं आहे. काय चालतं नेमकं? कविता विकली जाणं म्हणजे आता फारच वेगळा प्रश्न आला. म्हणजे जेव्हा संत तुकारामांना हा प्रश्न विचारला होता की तुम्ही लोकांसाठी काय केलं, तर तुकाराम म्हणले की मी लोकांना रस्त्यावर आणलं. नंतर मग ते भावार्थ असा त्याचा होता की मी लोकांना रस्त्यावर आणलं म्हणजे लोकांना एकत्र केलं. तसं कवितेच्या बाबतीत कविता विकणं म्हणजे आपण असा अर्थ गृहीत धरू की लोक पैसे देऊन कविता ऐकायला येणं ही कवितेसाठी खूप मोठी गोष्ट आहे. काही जण त्याला कवितेची बाजारीकरण असा एक पारिभाषिक संकल्पना सुरू झाली होती मागे, पण ही कमी झाली. कशी कमी झाली? कारण आम्ही आमच्या माध्यमातून असा प्रयत्न केला की अशा ओघामध्ये वावरणाऱ्या लोकांना आम्ही, म्हणजे तो आमचा आगाऊपणाच होता, आम्ही अशा लोकांना मुद्दाम गेस्ट म्हणून बोलवायचो. तुम्ही बघा, समीक्षा करा आणि ठरवा. आम्ही कधीच सांगणार नाही की तुम्ही या आणि तुम्ही आमचा कार्यक्रम बघा किंवा आणि आता बोला, असं नाही. लेट देम डिसाईड. तर एक जसं की आपलं बोलणं झालंच की कवितेकडे बघण्याचा दृष्टिकोन हे कवितेचं काय बाजारीकरण होऊ शकतं का? कविता पैशाने विकली जाऊ शकते का? तर होय, कविता ही पैशाने विकली जाऊ शकते, पण कशी विकली जाऊ शकते? जर लोकांना ते आवडतंय. आता सलील कुलकर्णी, संदीप खरे, वैभव जोशी या लोकांनी जर असा विचार केला असता की चला बाबा आपण फ्री ऑफ कॉस्ट कार्यक्रम करू किंवा फ्री ऑफ कॉस्ट गाणे देऊ, काय मुळात कविता लिहिणं किंवा त्याच्यामध्ये तो ओघ निर्माण करणं ही साधी गोष्ट नाही आहे. असं बरेच जण म्हणतात की कविता ही प्रेयसीसारखी असते, प्रेयसीला वेळ द्यावा लागतो तर ती थांबते. कवितेला जर वेळ दिला तर ती स्फुरते, सुचते, येते कागदावर. जबरदस्ती जर लिहायला गेलं ना
काहीही लिहितो आपण, म्हणजे लिटरली आपल्याला नंतर असं वाटतं की छे हे मी लिहिलंय. मग नंतर रिअलाइज होतं की आपण त्या काळामध्ये तो हट्ट तिथे कवितेसाठी करायला नको होता. नाही आता लिहायचंच आहे. हां, तर ते असं लिहायचं आणि मग मला आज ह्या सिच्युएशनवर लिहिताच आलं पाहिजे. हो, तर अशाने कविता होत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. आणि या वेळ देण्याचेच खरं तर कविता ऐकवल्या पैसे घेतले जातात. म्हणजे ते उदाहरण आहे ना की एक लोखंडाचा कारागीर असतो, हातोडा असतो त्याच्या हातामध्ये, तर एका जणांची गाडी बंद पडते. तर तो सांगतो की माझी गाडी बंद पडली आहे. तर तो म्हणतो ठीक आहे मी सुरू करून देतो. तर तो हातोडा मारतो आणि गाडी सुरू होते. तो म्हणतो किती झाले हातोडा मारण्याचे? तो म्हणतो 500 रुपये. हातोडा मारण्याचे 500 रुपये. मग तो सांगतो की हातोडा मारण्याचे 500 रुपये नाही, हातोडा कुठे मारावा हे मला समजण्यासाठी 2 वर्ष जे मी घासलेत त्याचे 500 रुपये. कविते बाबतीत हेच आहे, सहज काही येत नाही. आणि जी सहज येतं ती कविता नसते खरं तर, कारण ते तुमचं ओघवतं स्वरूप असतं. जे तुम्हाला खरंच मनातून आलंय किंवा तुम्ही काहीतरी कुठेतरी बघितलंय आणि जे तुम्हाला वाटलंय की हे लिहावं यार, याने काहीतरी वेगळं होऊ शकतं, काहीतरी प्रबोधन होऊ शकतं, किंवा कोणाचं तरी कोणाचं ब्रेकअप झालंय त्याला थोडंसं मलम होऊ शकतं, असं तर तुम्हाला वाटत असेल आणि तेव्हा तुम्ही लिहितायत, म्हणजे त्याचं काहीतरी चांगलं एक आउटपुट निघतंय, तर ती कविता होऊ शकते. आणि अशा कविता ऐकण्यासाठी जर लोक तिकीट काढून येत असतील तर हे कवितेसाठी चांगले दिवस आहेत असं म्हणायला हरकत नाही. कविता म्हणजे नेमकं काय वाटतं तुला? म्हणजे प्रेम कविता हा एक प्रकार झाला, पण प्रेमाच्या पलीकडे कविता असली पाहिजे, विरहाच्या पलीकडे कविता असली पाहिजे, कवितेतून काहीतरी मांडलं पाहिजे, काहीतरी विचारलं पाहिजे असं वाटतं. मागे एक ओळी लिहिल्या होत्या मी, 2 ओळी लिहिल्या होत्या की कविता म्हणजे सहज कळावे इतके सोपे प्रमाण नसते. कविता म्हणजे सहज कळावे इतके सोपे प्रमाण नसते, ज्याला कळली त्याच्यासाठी कविता म्हणजे पुराण असते. क्या बात. तर काही बाबतीत काय होतं की आपण कवितेकडे कसं बघतो त्याच्यावर डिपेंड करतं की हे नेमकं काय सांगितलंय. मग त्याच्यामध्ये आता हे श्लेष किंवा दियाये दहलीज हे प्रकार वेगळे झाले, पण जसं की आता नको वाटते लोकांना हवं वाटतंय किंवा मैफिलीत तू माझ्या यायला नको होते, हे काही जण असाही विचार करते की खरंच नको होतं यार, उगाच आली ती आणि काहीतरी बरबाद झालं. काही जण त्याला उपहासात्मक स्वरूपात सुद्धा बघतात की म्हणजे पुढचा माझा शेर आहे त्याच्यामध्ये की एवढ्या दिमाखाने गायला नको होतं, म्हणजे हा एक उपहास आहे की एवढं मी गायलोय आणि मग मला हे प्रेम मिळालंय, तर हे प्रेम मला अपेक्षितच आहे, पण शेवटी मग तेच आहे की वेड माणसांचे हे जायला नको होतं. तर हे असं नको ऐकू, गाऊन ऐकायचं तू पूर्ण ऐकून टाकलं. नाही हे ऐकवतो मी, पण हे काय होतं कधी कधी, म्हणजे माझा तरी एक वैयक्तिक अनुभव आहे आणि हे माझ्या वैयक्तिक अनुभवातूनच मी लिहिलं होतं हे जेव्हा आलं 2 ओळी, की मला अजूनही कौतुक असं झेलता येत नाही किंवा पचवता येत नाही. समजा कोणी मला भेटायला जर आलंच, आणि कारण रसिकांचं प्रेम म्हणजे अफाट आणि ते अगदी असं त्या पॉइंटला जेव्हा कार्यक्रम संपलेला असतो ना, त्या सिच्युएशनला ते इपिकला असतं, पीक लेवल एकदम. आणि 500 प्रेक्षक असतात त्यातले कमीत कमी 200 तरी थांबलेले असतात. दादा तू जी काय जागा घेतलीस ना ती भयानक अफाट, आणि मी असं असतो की हो ते काय पाणी पिऊ, कारण माझ्यासाठी ते नेहमीच झालंय. पण जेव्हा एक नवीन रसिक किंवा परत परत येणारा रसिक सुद्धा ते नव्याने ऐकतो, तर त्याचा तो पीक लेवलला उत्साह असणं साहजिक आहे. 100. पण मला थोडंसं असं होतं की अरे बापरे थोडं ठीक आहे ना असं काय तर मला अजूनही कौतुक तेवढं झेलता येत नाही. ते खरं तर ते कौशल्याची बाब आहे, ज्याला जमलं ते. म्हणजे या बाबतीत खरंच वैभव जोशींना मी ग्रेट मानतो, ज्यांना त्यांना भेटायला जेव्हा आम्ही जात होतो किंवा लोकही आम्ही बघत होतो की लोक जेव्हा त्यांना भेटायला जातात तर ते छान विचारपूस करणार की कुठून आलात तुम्ही एवढं लांब, अरे बापरे हे आम्हाला कधी जमलंच नाही बोल, अनुभवानुसार होईल की. हां, तर मग अशामधून ते आलं की एकटा बरा होतो, एकटा जगत होतो, ऍटलिस्ट जगत होतो, वेडा माणसांचे नको. तर मग अशा अनुभवातून कविता येत. आता ह्या ओळीवरूनच आठवलं की चायला नको होते, हे 10 वर्ष आधी लिहिलं असतं तर लोकांनी कदाचित विरोध केला असता, फटके दिले असते म्हणायला हरकत नाही. हे वेळेनुसार शब्द बदलत आहेत, वेळेनुसार भाषा बदलते आणि हे साहित्यासाठी गरजेचं आहे. खरं तर काय की सहजता किती तुमच्या याच्यामध्ये, सहजता कवितेमध्ये किती सोप्या प्रमाणामध्ये किंवा सोप्या पद्धतीने तुम्हाला गुंफता येते, हा सुद्धा कौशल्याचा भाग आहे.
आणि म्हणजे जेव्हा मी विद्यार्थ्यांना मराठी व्याकरणाबद्दल शिकवायला जातो तर तेव्हा त्यांचं असं चालतं की शाळेला मायला वगैरे अशा गोष्टी. आणि आदिवासी विभागामध्ये किंवा आदिवासी शाळांमध्ये ह्या गोष्टी फार गौण आहेत, त्या फार लक्ष देत नाहीत ते. तर तेव्हा पोरास सांगतात बघा सर असं बोलला तो असं बोलला. तर मी त्यांना सरळ सरळ सांगतो की या शिव्या नाही आहेत, हे केवळ प्रयोगी अव्यय आहे. ह्या शिव्या नाही आहेत, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला सुधारला पाहिजे. आपण सर केवळ प्रयोगी अव्यय आहेत. आपण साधारण म्हणतो की चहाला अजून चहा नाही आला, तर आपण चहावाल्याला थोडी शिवाय देतोय, चहाला थोडी शिवाय देतोय का वेळेला शिवाय देतोय. हे एक फक्त त्याला अव्यय जोडलेलं आहे. आपण चहाला अजून चहा नाही आला, सो ते ओघवतेपणाने आलेलं आहे. बरं त्यानंतर गमती खूप घडल्या. नंतर मला काही जणांचे मेसेज सुद्धा आले, काही जणांचे फोन सुद्धा आले की हां एक त्यातलं भयंकर मेसेज होता, मी नाव नाही सांगत नाही तर तो इन्स्टावर परत मला मेसेज करायचा. आणि तर असा मेसेज होता की मी तुमच्या कविता ऐकल्या आणि मी अगदी तुमच्या प्रेमात पडण्याच्या एक पायरी अलीकडे. म्हटलं असं का की तुम्ही आत्ता मी 100 पायऱ्या चढून 99 पायऱ्या चढून आलोय आणि 100व्या पायरीच्या अलीकडे. मग मी त्यांना रिझन विचारलं असं का. नाही मला तो एक शब्द खटकतोय. म्हटलं कुठला. तो चायला शब्द खटकतोय. म्हटलं त्याच्यामध्ये खटकण्यासारखं काय. नाही ते कुणाच्या तरी आईला शिवी दिल्यासारखं. म्हटलं असं काही लिहिलेलंच नाही मी त्याच्यामध्ये. म्हणजे ते उगाच एखाद्या औषधाच्या बाटलीवरती नाही नाही हे विषच आहे, हे विषच आहे. अरे ते ड्रग म्हणजे प्रत्येकच गोष्ट विष असते असं नसतं. तर असं मी मग त्यांना थोडं विचारलं की कुठल्या दृष्टीने तुम्हाला असं वाटतं. नाही मग ते आपण कुणाच्या तरी आईवरून असं बोलायला नाही पाहिजे कवितेवरून. म्हणलं हो पण ते खूप ओघवतेपणाने आलंय. जर मला जमलं येत्या काळामध्ये तर मी त्याच्यामध्ये बदलही करेल, पण मला उद्या लोक या शब्दावरती बदल करू देतील की नाही ही मला शंका आहे. कारण ही कविता आता माझी राहिली नाही असं म्हणायला हरकत नाही. कारण जेव्हा मी ही कविता ऐकवतो तेव्हा हे कडवं मला 2 ते 3 वेळेस किमान ऐकवावं लागतं. आणि हा जर शब्द मी गाळला तर लोक मला ती एकदाही ऐकू देणार नाही. तर त्याची जबाबदारी तुम्ही घ्याल का. नाही नाही मी त्यांची जबाबदारी का घेऊ. मग तुम्ही कसं प्रेम करू शकणार माझ्यावरती. मग तुम्ही एवढ्या वरती जे आला आहात 99 पायरीवर आला आहात, हा विचार तुम्हाला पहिल्या पायरीवर करायला हवा होता. आणि म्हणजे जे आपण म्हणतो की अशा एक कॉन्ट्रोवर्शियल गोष्टी कवितेमध्ये याव्यात का असं तसं. तर माझं तरी असं मत आहे जे कवितेत आलंय ते मुळातच कॉन्ट्रोवर्सी नसते, ते मनोगत असतं, ओघवतं मनोगत असतं. ज्याला कविता आता विद्रोही कविता आहेत, विद्रोही कवितामध्ये अक्षरशः म्हणजे नामदेव ढसाळांनी जे लिहिलं त्याला जर आपण कॉन्ट्रोवर्सी म्हणलं असतं तर नामदेव ढसाळच माहिती नसते. तेच म्हणतोय मी, आपण नामदेव ढसाळच कळले नसते. काही जण सरळ सरळ बोलून जातात की कोण नामदेव ढसाळ. पण तुम्ही तुम्ही त्याच्याकडे बघता कसं. सो अशा गोष्टी आहेत. तर अशाप्रमाणे शब्द म्हणजे ओघवतं जे पण आहे आणि यालाच आपण म्हणतो की सहजता, रिअलिस्टिक नेचर तुमचं कवितेमध्ये आलं पाहिजे. म्हणजे उगच तू घरी आईचा फोन आला तर आईचा फोनही उचलत नाही आणि इकडे लिहितो की आई मला जन्मभराची दाती किंवा पृथ्वीपेक्षाही अमोल वाटते. हे असं नाही आलं पाहिजे. मग काय त्याला काही उपयोग नाही आहे. मग त्याला 4 लोक तुम्हाला छान पण म्हणतील, पण एक मलाही वाटलं पाहिजे की मी खरंच असं आहे का. सो मग ते सहजता आली पाहिजे. आता कविता आणि कवीवरचं प्रेम 99 पायऱ्या वगैरे झाल्या. एक चर्चा फार असते ना की कवींना प्रेम फार मिळतं, आहे का असं. खरं तर आता एक अशा ओळी होत्या माझ्या की कवी प्रेमात पडलेला नसावा एवढा सुद्धा, कवी प्रेमात पडलेला नसावा एवढा सुद्धा, कवी प्रेमात पडल्यावर कवी लिहिणार कोणावर. क्या बात. आमचं एकावर नाही भागत. हे मान्य करतोय. मान्य करायलाच पाहिजे. कारण जसं की म्हटलं की कविता ही प्रेम कविता नाही होऊ शकत. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे विषय आहेत. कविता ही सामाजिक असू शकते, कविता ही वडिलांवर असू शकते, कविता ही आजोबांवर असू शकते, कविता ही आत्यावर सुद्धा लिहिलेली आहे काही जणांनी. सावरकरांनी कविता ही वहिनींवर लिहिलेली आहे. तर कवितेला हे बंधन नसतं की हे प्रेमच फक्त आहे, असंच आहे, तसंच आहे, ह्याच विषयावर मी लिहिणार. जर मग ते काय, मग ते लेबल लागतं तुमच्यावर की प्रेम कवी अविनाश काटोटे, रान कवी अविनाश काटोटे, समाज कवी अविनाश काटोटे. तर ही लेबलिंग तुमच्या समोर जेव्हा लागते ना तेव्हा तुम्ही कवी नाही राहत. अजून तुला लागलं नाही. माझ्यासमोर नाही लागलं ही खूप मोठं चांगली गोष्ट आहे. तर असं बंधन नसावं मुळात.
कविता ही ओघवती आली पाहिजे. आणि म्हणजे जसं की मी म्हटलं की कवी प्रेमात पडल्यावर कवी लिहिणार कोणावर. तर असं गरजेचं नाही की कवी प्रेमातच पडला पाहिजे म्हणून. आणि काही काही जण असे पण म्हणतात की आमचा एक मित्र होता, तो कवी होता, मग त्याचं लग्न झालं. मग तो प्रेमात पडला का जबाबदारीत अडकला? माझं मलाच नाही का. पण म्हणता येईल जबाबदारीमध्ये अडकलोय, कारण लोकांचं जे प्रेम मिळतंय, म्हणजे एक रिलेशनशिप म्हणल्यापेक्षा लोकांसोबत जी अटॅचमेंट, लोकांचं जे प्रेम मिळतंय त्या जबाबदारीमध्ये खरं अडकलोय असं म्हणायला हरकत नाही. कारण जेव्हा लोक प्रेम करतात तेव्हा लोक आपल्याकडून आणखी चांगलं काही एक्सपेक्ट करतात, हे सुद्धा तिथे आपली एक कवी म्हणून भूमिका आपल्याला बजावी लागते. सो त्या जबाबदारीत आहे म्हणायला हरकत नाही. सामाजिक कवितांचा उल्लेख केला, काही लिहिलंय सामाजिक जे सामाजिक, हां बिलकुल, सामाजिक कविता? कारण प्रेमाच्या पलीकडे जाऊन कविता असलीच पाहिजे. प्रेम खरं तर मी असा विचार केला होता की प्रेम कविताच, पण ती समाजाकडे नेणारी एक कविता असायला पाहिजे. म्हणजे प्रेम आणि सामाजिक संरचना किंवा सामाजिक एक व्यवस्था, ह्या दोन्ही गोष्टी मला एका कवितेमध्ये दाखवता येईल का, तो एक प्रकार होता. की पूर्ण ऐकवली चालेल ना? हो हो हो. फक्त डोळे पाहुनी मी जाणले होते तिला, फक्त डोळे पाहुनी मी जाणले होते तिला, प्रेम होतो प्यायलो मी, प्रेम होतो प्यायलो मी, बाधले होते तिला, फक्त डोळे पाहुनी मी जाणले होते तिला. एक आकांक्षा तिच्याही आत होती कोवळी, एक आकांक्षा तिच्याही आत होती कोवळी, पण प्रथेच्या साखळीने बांधले होते तिला, फक्त डोळे पाहुनी मी जाणले होते तिला. लांघली मी रेघ होती पंथवादाची अशी, लांघली मी रेघ होती पंथवादाची अशी, रंगगाली आणि भाळी लावले होते तिला, फक्त डोळे पाहुनी मी जाणले होते तिला. ठार मी आधीच झालेलो तिच्या प्रेमामध्ये, ठार मी आधीच झालेलो तिच्या प्रेमामध्ये, अन व्यवस्थेच्या सुडाने मारले होते तिला, फक्त डोळे पाहुनी मी जाणले होते तिला. आता या दोन शेवटच्या ओळींवरून ही पूर्ण कविता कळेल की नेमकं काय होतं. वेगळे पण एवढे होते तिच्या माझ्यामध्ये, वेगळे पण एवढे होते तिच्या माझ्यामध्ये, जाळले होते मला अन गाडले होते तिला, फक्त डोळे पाहुनी मी जाणले होते डोळे पाहुनी. क्या बात आहे, क्या बात आहे, फार भारी. तर प्रेम आणि एक सामाजिक व्यवस्था हे दोन्हीही कसं गुंतता येईल हा प्रयत्न केला होता कवितेमधून लिहायचा. कविता किंवा साहित्य एकंदरीत त्याच्यावर बोलताना कायम तुलना केली जाते भाषांची. जसं मराठी आणि हिंदीची तुलना केली जाते, मराठी आणि उर्दूची विशेषतः कवितांच्या बाबतीत केली जाते, गझलेच्या बाबतीत केली जाते की उर्दू फार प्रेमळ भाषा आहे, मराठी तितकी प्रेमळ नाही आहे, मराठी राकट भाषा आहे, मराठी कणखर भाषा आहे. काय तुझं काय म्हणणं आहे? आहेच आमच्या भाषेमध्ये वीररस आहेच. म्हणजे व्हाईसरॉय सुद्धा म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये हे जन्मले असते तर त्याला आम्ही उगवत्या सूर्याची उपमा दिली असते. तो राकटपणा मराठीमध्ये आहेच, पण असंही म्हणता येत नाही की मराठीमध्ये सुद्धा ती प्रेमळ भावना आहे. म्हणजे राधा ही बावरी कसं सुचला असेल हे, किंवा माझा रंग तू घे तुझा रंग मला दे, ही प्रेमळपणा मराठीमध्ये आहे. पण हे काय व्याख्यीकरण जे झालेलं आहे एक किंवा समाजामध्ये असं चित्र उभं राहण्याचं कारण पण असं आहे
की उर्दू साहित्यामध्ये काय आहे, तिथे तुम्हाला एक नवकवी जे असतात किंवा त्यांना एक अटबद्ध केलं नाही जात किंवा एक हे केलं जातं, म्हणजे पोटेन्शियलाइज केलं जातं किंवा त्यांना तेवढं प्रोत्साहन दिलं जातं. उर्दूमध्ये कार्यक्रम पण तितके होतात खूप ना खूप कवितांचे. खूप कार्यक्रम आहेत त्यासाठी उर्दूमध्ये. तुम्हाला ऑर्गनायझर असण्याची गरज नाही, ऑर्गनाइज केलं जातं आणि तुम्ही जाऊन perform करू शकता. आपल्याकडे 300 रुपये भरावे लागतात. गंमत सांगायची झाली तर हा गमतीचा भाग आहे. उर्दूमध्ये पैसे पण उधळले जातात. हो हो उर्दूमध्ये पैशांच्या माळा पण घातल्या जातात. कुणाची इच्छा असेल तर अक्षरचा कार्यक्रम आहे 20 तारखेला, पैशांच्या माळा तयार ठेवू शकता. सो गमतीचा भाग असा आहे की उर्दू कवितांना फोरम मिळण्याचं जे कारण आहे, एकतर ती भारतभर चालणारी भाषा आहे आणि जसं मी बोललो की उर्दूमध्ये हा दुजाभाव नाही आहे कवींबाबतीत, एकमेकांबाबतीत. काही अंशी काही बाबतीत मराठीमध्ये मला असं कधी मी म्हणजे फेसबुक वगैरे किंवा इंस्टाग्राम आम्ही जेव्हा नवकवी किंवा तरुण लिहिणारे म्हणून बघतो, म्हणजे ही परिस्थिती मी जशी बघितली तसं मांडण्याचा प्रयत्न करतो. हा तंत्रामध्ये चुकला, हा वृत्तामध्ये गडबडला, अरे नाही याचं व्याकरण चुकलंय, याचं स्त्रीलिंग पुल्लिंग गेलंय. अरे ती कविता आहे, त्याला तुम्ही म्हणजे मला आता माझं सुद्धा MA झालेलं आहे मराठीमध्ये, पण जेव्हा आपण कविता म्हणून विचार करतो, आता वृत्तामध्ये बसण्यासाठी काय आहे की आम्हाला बऱ्याच वेळेस सूट घ्यावी लागते, ह्रस्व दीर्घ त्याचे पण काही नियम आहेत. पण जो एक नवीन लिहिता हात आहे त्याला जर आपण म्हणजे ते म्हणतात ना की पैदा होने से पहले ही उसको ये मंगल के दिन पैदा हो रहा है तो इसको शनि की साया है, ऐसे माया है वैसी माया है, तो ओ माय गॉड मधला किस्सा. तर ते बाळ जन्माला येण्याआधीच त्याची पत्रिका आपण कुंडली काढून ठेवतो. अरे त्याला जन्म तर घेऊ द्या ना आधी. इंजिनियर बनेगा की डॉक्टर हां, तर ही तो लिहितोय हे खूप महत्त्वाचं आहे. आणि साहित्यिक संरचनेमध्ये लिहित्या हात मराठीमध्ये लिहिणारे हात म्हणजे तसे आता भरपूर झालेत. चांगलं लिहिणारे हात कमी असण्याचं कारण हेच आहे की त्याला पुढं येऊ देण्यापेक्षा त्याला मागं कसं धरून ठेवायचं, मग त्याच्यावरती टीका टिप्पणी कशी करायची की आज खूपच पीक आलंय आणि आज कोणी लिहायला लागले. अरे लिहू दे ना, तुझ्या घरचं राशन खाऊन लिहितोय का, तुला त्याचा काही त्रास आहे? पाऊस पडला की बेडूक बाहेर येतात तसे कवी बाहेर येतात, असं एक जोक दरवर्षी फिरतो. लिहू देत ना, पण त्याला जर पावसामुळे सुस्ती कविता मी लिहिलं होतं की दाखला जरीही कितीदा जाळला आपण जुना, दाखला जरीही कितीदा जाळला आपण जुना, एक पाऊस जन्म देतो लाख कवितांना पुन्हा. क्या बात. लिहू देत ना, काय अडचण आहे? तुला काय अडचण आहे का? तू छान लिहि त्याच्यापेक्षा. मला एक म्हणजे म्हणायचं काय याच्यातून एक सारांश जर काढायचा झाला की प्रतिष्ठित म्हणून मला पुढे जाता येत नाहीये म्हणून मी दुसऱ्याची रेष का लहान करतोय. मला जर माझी रेष मोठी करता येत, म्हणजे पाकिस्तान वाईट आहे, माझा भारत महान आहे हे सांगण्यासाठी पाकिस्तान वाईट आहे हे मला सांगण्याची गरज नसावी. तसं कविते बाबतीत की उगच तो वाईट लिहितोय, मग काय करू आम्ही? तुझ्याकडे बघावं. तू चांगलं लिहि ना, तू चांगलं लिहित नाहीयेस, तू जर चांगलं लिहिलंस तर आम्ही त्याच्याकडे जाणारच नाही ना. तर अशा गोष्टींमध्ये हे म्हणजे मराठी साहित्यामध्ये हे थोडंसं विदारक चित्र आहे. आता जर म्हटलं तर हे प्रमाण खूप कमी आहे सकारात्मक स्वरूपाने बघितलं. म्हणजे आम्हाला पण करेज करणारे यामधलेच याच संरचनेमधले लोक आहेत जे आम्हाला पण म्हणजे हे करतात की एक ओघ असाही आहे, पण तुम्ही कुठेतरी वेगळं काहीतरी करत आहात कवितेमध्ये. सो मी सगळ्यांबाबतीतच हे बोलत नाही, पण हां अशी संख्या आहे आणि चांगली गोष्ट की ते आता हळूहळू कमी होत आहेत आणि कमी व्हावेत खरंच म्हणजे अपेक्षा आहे. बरं, एक प्रश्न आता कवितांशी निगडीत नाहीये पण भाषेशी निगडीत आहे. मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराने किमान जो साहित्याशी निगडीत आहे त्याने बोललं पाहिजे. भाषेचा जो वाद सुरू असतो काय मराठी हिंदी, महाराष्ट्रामध्ये मराठी, त्यावर कलाकार म्हणून साहित्यिक म्हणून लिहिणारा व्यक्ती म्हणून काय वाटतं? मुळात वाद हा शब्दच यायला नको, कारण आपण म्हणतो की भाषावाद, प्रांतवाद, त्याच्यामध्ये नेस हवी, म्हणजे लँग्वेज नेस. लँग्वेजिझम नसावं. इझम आलं की त्याच्यामध्ये वाद होणार. आणि काय होतं की आपण जेव्हा अट्टास करतो की हे असंच हवंय तसंच हवंय, मुळात काय झालंय आपल्याला भाषा आणि लिपी यामधला फरकच कळत नाहीये. म्हणजे जे देवनागरीमध्ये लिहिलंय त्याला आपण मराठी म्हणतोय, ते हिंदी पण आणि ते संस्कृत पण असू शकतं, ते इंग्रजी पण असू शकतं. म्हणजे न्यूज हा शब्द मी न यू आणि ज असा लिहिलाय, ते मराठी नाहीये, ते इंग्रजी आहे, लिपी देवनागरी. सो लिपी आणि भाषा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
मग त्याच्यामध्ये त्याच्या पुढे जाताना अजून की इथे अशीच भाषा झाली पाहिजे, इथे बोलली गेली पाहिजे, तर हा अट्टहास करणं चुकीचं नाही आहे. प्रांतवार भाषा रचना जी झालेली आहे लाल कमिशनच्या माध्यमातून, ती संरचना चालली, हां, भाषावार प्रांत रचना ती चाललीच पाहिजे. पण त्याचा हट्ट करण्याआधी आपण भाषिक म्हणजे आपल्याला तेवढं भाषेचं ज्ञान आहे का याचा आपण पडताळ कधी करतो का? किंवा आपण मराठी तेवढी बोलतो का? आपल्या घरामध्ये आपण तेवढा मराठीचा वापर करतो का? किंवा माझ्या बाबतीत तर असं होतं की मी जेव्हा माझ्या तोंडातून बरेच वेळेस मराठी शब्द जास्त बाहेर पडतात, म्हणजे किती सीटर आहे हे बोलण्यापेक्षा माझं असं बोलणं होतं की किती आसन व्यवस्थेचं सभागृह आहे. मग अशी काही समूहांमध्ये होतो असं सुरुवातीला व्हॉट्सअप ग्रुप. तर मग तेव्हा काही जण हसतात की एवढं काय मराठी बोलू शकतं कोणी, किंवा आता एका ठिकाणी मी असं सहज बोलून गेलो होतो की तुमचा प्रतिसाद बघून मी सदगदित झालो, समोरच्याला कळलंच नाही सदगदित म्हणजे काय असतं. मग अशी भाषा, एवढी समृद्ध भाषा असताना सुद्धा आपण तेवढा भाषेचा अभ्यास केला आहे का? ह्या बाबतीत खरं तर मी अनेक जणांना रेकमेंड करेल की संजय उपाध्ये सर आहेत, त्यांचे मराठीवर खूप छान व्याख्यान आहेत. इवन मिलिंद शिंत्रे सर आहेत, त्यांचा भाषेचा अभ्यास आहे. तर अशा लोकांना अभ्यासणं, किंवा आपला मराठी अमर वाङ्मय कोश इतका समृद्ध आहे आणि इतके शब्द आपल्याकडे आहेत, आपण त्याचा कधी अभ्यास केला आहे का? मोरा वाळिंबेसारखा माणूस सुगम मराठी व्याकरणासारखे एवढे असे भरमसाठ पुस्तक आपल्याला देऊन जातो, त्याचा आपण कधी अभ्यास केला आहे का? मग आपण कुठल्या बेसिसवर कुणाला हट्ट करतोय की मराठीचा एवढा हट्ट पाहिजे किंवा मराठीचा अट्टहास पाहिजे? आपला तेवढा अभ्यास आहे का? म्हणजे ते शाळेमध्ये जोक येत होता ना की आईवर एक सर कविता ऐकवत होते आणि ते खूप रडत होते, सगळा वर्ग रडत होता आणि शेवटच्या बेंचवर बसलेले दोघं जण खूप हसत होते. मुख्याध्यापक आले, अरे हे दोघं का हसतायत? मग ते दोघं जण सांगितले की आम्ही दोघं या सरांच्या आजूला बाजूला राहतो आणि रोज बघतो आम्ही हे सर यांच्या आईला मारतात. मराठी बाबतीत तेच झाले. म्हणजे भटांनी सुद्धा तेच लिहिले की पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपल्या घरात हाल सोसते मराठी. मग हे हाल सोसणंच आहे. जोपर्यंत आपण आपल्या आईला चांगली साडी चोळी नाही घालू शकत, नेसू शकत, तोपर्यंत आपण बाहेरच्यांकडून काय अपेक्षा ठेवणार की त्यांनी आपल्या आईला किमान आहेर करावा. सो आपण तेवढं जर समृद्ध असलो ना, तर समोरचा आपोआप आपल्याबद्दल तेवढा एक म्हणजे तो आपोआपच. म्हणजे स्वामी विवेकानंदांचं खूप छान उदाहरण आहे. मी जास्त बोलतो, कंटिन्यू. स्वामी विवेकानंदांचं असं उदाहरण आहे, जेव्हा ते शिकागो परिषदेला जात होते तर एक ब्रिटिश व्यक्ती त्यांच्या समोर आली आणि त्यांना म्हणाली, म्हणजे हॅलो केलं. स्वामीजींनी त्यांना नमस्ते केलं. त्यांनी नमस्ते केलं, मग स्वामीजी हॅलो बोलले. मग त्यांनी कारण विचारलं की जेव्हा मी तुम्हाला हॅलो बोलतोय तेव्हा तुम्ही नमस्ते करताय, जेव्हा तुम्ही नमस्ते बोलतोय तेव्हा तुम्ही हॅलो बोलताय, असं का? मग स्वामीजींनी सांगितलं की जेव्हा तुम्ही मला हॅलो बोलले तेव्हा तुम्ही तुमच्या संस्कृतीचं म्हणजे एक तुम्ही कल्चरल रिप्रेझेंटेटिव्ह संस्कृती माझ्यासमोर मांडली, तर मी माझ्या संस्कृतीचं प्रदर्शन तुमच्यासमोर मांडलं. जेव्हा तुम्ही माझ्या संस्कृतीबद्दल आदर दाखवला तेव्हा मी तुमच्या संस्कृतीबद्दल आदर दाखवला. टीट फॉर टॅट ही गोष्ट मराठी बाबतीत घडणं, एवढंच माझं हे मत आहे. आता भटांचं नाव निघालं होतं म्हणून हा प्रश्न की ऑल टाइम फेवरेट कवी मराठीतले आणि त्यांची सगळ्यात आवडती कविता आत्ताचं पण असू शकतो, म्हणजे ऑल टाइम म्हणजे अपूर्व पण असू शकतो, असं काही अडचण नाही आहे मला. हे तर म्हणजे माझे सहकारी जे आहेत किंवा मी त्यांचं सहकारी असं म्हणायला हरकत नाही, हे तर आहेत. म्हणजे पण त्यातला त्यात सारंगला मी खूप म्हणजे त्याच्याकडे एक वेगळ्या लेवलनी बघतो. खोडकड आहे आणि त्याचा स्वभाव पण असा खेळकर आहे, पण जेव्हा तो लिहायला बसतो किंवा जेव्हा त्याची ती शैली जेव्हा लिखाणामध्ये येते तेव्हा वाटतच नाही की हा सारंग आहे किंवा हे सारंगने लिहिलं आहे. म्हणजे काट्यागत पायामध्ये ऋतशील का ग, आपल्या प्रेयसीला असं कोण अपेक्षा करतं, आणि फक्त थोडा वेळ थांबशील का ग, किंवा एखाद्या कवितेगत सुचशील का ग. कवी म्हणून आपल्या प्रेयसीकडून या अपेक्षा ठेवणारे असे अवलिया म्हणजे एक एक नग आहेत आमच्याकडे, त्यामध्ये सारंग. त्याच्यामुळे मी सारंगकडे एक त्या दृष्टीने बघतो की ह्याच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. अपूर्वकडून पाठांतर आणि एक जे साहित्यिकदृष्ट्या ओघवते पण जे आहे तो म्हणजे जेव्हा विवेचनाला बसतो किंवा तो निवेदन करतो तेव्हा असं वाटतच नाही की कार्यक्रम कुठेतरी भरकटतोय किंवा काय.
तो एकदा सुटला की सुटला. तर त्याचं पाठांतर जबरदस्त, जे की मला आत्तापर्यंत जमलं नाही. मी बोलताना खूप अडखळतो किंवा एखादी बाईट जरी द्यायची झाली तर मला 10 टेक घ्यावा लागतं. मग आज आपलं बरंच बरं झालं. हे खूप सहज चालू आहे म्हणून ठीक आहे. आणि त्यानंतर नयनेशकडे बघण्यात झालं तर नयनेशचा एक सामाजिक हातखंडा. नाही, आता सारंगची एक आवडती कविता सांगितली, अपूर्वची एक आवडती सांगून टाक, मग नयनेशची एक आवडती कविता सांग. अपूर्वची मला कविता आवडते की या जगण्याचे शल्य असे की मौन चालले आहे वाढत, बोलायला बरेच आहे पण बोलावे नाही वाटत. ही प्रत्येक कवीची अवस्था आहे आणि त्यांनी एका 2 ओळीमध्ये एवढी सहजपणे मांडली की. अपूर्वची आणखी एक काहीतरी ओळ आहे, श्वास तुटावे मंचावरती, अशी काहीतरी ओळ आहे. फक्त एवढा हक्क असावा अंतावरती, या श्वासांची माळ तुटावी मंचावरती. क्या बात. जे आम्हाला अपेक्षित असते एखाद्या कलाकाराला. कमाल आहे, कोणत्याही कलाकाराला. होय होय, कोणालाही असं वाटतं. म्हणजे एक फिलिप ह्यूज होता जो बॅटिंग करताना एक्सपायर झाला, तर एका कलाकाराला ते वाटतं की मरण यावं तर यार मंचावरती यावं. असं जर हे घरच्यांनी ऐकलं तर मला कवितेला जाऊ देणार नाही. ऐकतील, तू लिंक पाठवशील. आपण आता नयनेश. आणि नयनेश बद्दल बोलायचं झालं तर तो एका वेगळ्या समाजरचनेतून आलेला आहे. म्हणजे आता आम्ही असे घाटावरचे लोक, म्हणजे अपूर्व झाला, मी झालो, सारंग झाला, आम्ही मराठवाड्यामधले. नयनेश हा कोकणी. आणि तर तो एक वेगळ्या सामाजिक रचनेतून आलेला आहे, जिथे त्यांनी हा सगळा संघर्ष, जातीय संघर्षवाद वगैरे सगळं बघितलं. तर ते ढळढळीत त्याच्या कवितेतून दिसतं. आणि त्याची जी मांडण्याची पद्धत आहे, म्हणजे त्याच्या जेव्हा आपण मुक्तछंद ऐकतो, लोक खळखळून हसतात त्या मुक्तछंदावर. ॲक्च्युली तो सिरियसनेस असतो. म्हणजे आजोबांना खोकला लागलाच नाही, ह्याच्यावर लोक हसतात. पण तो खोकला का लागला नाही जेव्हा तो डिफाईन करतो, की जेव्हा म्हणजे तो सांगतो की मी विचारलं आजोबांना की का खोकता, तर आजोबा म्हणतात की हे घर मागत असतं पुरावा घरात माणसं असल्याचा, म्हणून खोकतो. आणि या सिच्युएशनला साधारणतः 5 मिनिटं हसणारं सभागृह शांत बसतं. ही ताकद आहे नयनेशची. म्हणजे एक असे भयंकर आहेत आमच्याकडे. आणि आता हे सहकार्यांबद्दल झालं, पण असं एक नाही सांगता येणार, भरपूर जण आहेत लिहिणारे. त्याच्यामध्ये मग गुरु ठाकूर आहे, वैभव जोशी आहेत, संदीप खरे आहेत. ह्या लोकांचं ऐकून दिग्गज होय, या लोकांमध्ये अगदीच ते एक प्रस्थापित आणि दिग्गजांमध्ये जर म्हणायचं झालं तर या 3-4 लोकांकडे बघून मी खूप काही शिकलो. आणि जी वृत्तबद्धता वगैरे आहे किंवा आणि सादरीकरण कसं करायचं किंवा मांडणी कशी असली पाहिजे आणि बेधडकपणे आपली कविता कशी गेली पाहिजे, त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे अनंत राऊत. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं तुम्ही ऐकलीच असेल. म्हणजे ती महाराष्ट्रभर म्हणजे कुठं पोहोचली नसेल. तर म्हणजे असं मी यांच्याकडे बघत की सादरीकरण कसं असावं, लेखनाची मांडणी कशी असायला हवी. मी म्हणत नाही की माझ्यामध्ये हे सगळं आलंय, अजूनही मी शिकत आहे, अजूनही यांचे कार्यक्रम मी अटेंड करतोय, अजूनही यांना बघतोय की अजून वेगळे. पण आणि काय असं माहिती, गंमत अशी होते की मी ह्यांच्याकडून मागच्या शोमध्ये जे शिकलोय ते पुढच्या वेळेस हे मला परत एकदा अनुभवायचं आहे. हे करायला मी जेव्हा जातो तेव्हा हे वेगळंच काहीतरी दाखवतात. म्हणजे एवढे प्रतिभावंत कोणाकडून तरी शिकलेले असतात पुढच्या शोपर्यंत. अगदीच. तर मग अशा कित्येकांकडून म्हणजे हे हळूहळू थोडं यायचं, थोडं यायचं. ते हत्ती असतो, हा हत्ती सुपासारखा पण आहे, हा हत्ती खांबासारखा पण आहे. तर एक कवितेचे हे जे खांब आहेत माझ्यासाठी, यांच्याकडून हळूहळू थोडं शिकत आलोय. मला वाटतं आपण शेवटाकडे आलोय कार्यक्रमाचा. काही विषय आपला राहिला असेल, तू आठवण करून देऊ शकतोस, काय बोलायचं असेल, एखादी कविता तुला आणखी ऐकवायची असेल तर. कारण शेवट तर त्या कवितेने करायचंच आहे आपल्याला, नको वाटत त्या आधी काही ऐकवायचं असेल तर. थोडंसं वेगळं असं लिहिण्याचा प्रयत्न केला होता. प्लीज. की मी शब्दांचा वाली होतो पण दुःखाच्या दारी होतो. मी शब्दांचा वाली होतो पण दुःखाच्या दारी होतो. कुणी बसवले इतक्यावरती, बरा चायला खाली होतो. हवा उतरली आता माझी, आधी मी लय भारी होतो. आणि दगड शेवटी घरात आला, घरात आला तोवर समतावादी होतो. म्हणून दगड शेवटी घरात आला तोवर समतावादी होतो. म्हणून पचलो नसेल बहुधा, कडुनिंबाची काडी होतो. कोण मला ढग बनवून गेले,
कोण मला ढग बनवून गेले साठलेलं, मी तर खळखळ पाणी होतो. हा 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 क्या आणि मौन तिचे यामुळे न कळले, कुणाचंही असू शकतं, म्हणजे आई असू शकते, प्रेयसी असू शकते, परिस्थिती असू शकते. मौन तिचे यामुळे न कळले, मौनाचे कारण मी होतो. क्या बात क्या बात क्या बात. तर असं एक वेगळं कधीतरी लिहून बघितलं. हे लिहिलंय असं काय आहे, कोणासाठी आहे, कोणासाठी आहे माहित नाही. प्रेक्षकांनी समजून घ्यावं. तर कवितेच्या बाबतीत मला कायम एक असं वाटतं की कविता वाचणं यापेक्षा कविता ऐकणं आणि ती ज्याने लिहिली आहे त्याच्याकडून ऐकणं हे फार वेगळं असतं. कारण त्याने कोणत्या भावातून लिहिली आहे ती कविता, त्याने रागातून लिहिली आहे का. मराठी भाषा अशी आहे की एकच वाक्य रागातून, हो हो हो. दुःखातून, आनंदातून असं आपण बोलू शकतो. त्याने कोणत्या भावातून लिहिले त्या भावातून तोच सादर करू अगदी शकतो. मराठी बाबतीत असंही म्हणतो आपण की मराठीमधला च जरी बदलला हो तरी शब्दाचा पूर्ण वाक्याचा भाव बदलतो. म्हणजे मी स्टुडिओतच आलो होतो, मीच स्टुडिओत आलो होतो, मी स्टुडिओत आलोच होतो. तर या च मुळे जो बदलणारा भाव आहे तेच कविते बाबतीत आहे. आणि जसं की आपलं म्हणजे तुम्ही म्हणालात की ज्यांनी लिहिली आहे तर त्यांनी ते ऐकवणं का ग्रँटेड ठरतं, कारण ते त्याला माहिती आहे की आपण कुठल्या भावनेतून. म्हणजे आता एखादी कविता समजा ही फक्त डोळे पाहुनी मी जाणले होते तिला, तर ती जर अशी फक्त डोळे पाहुनी मी जाणले होते तिला असं जर ऐकवलं तर त्याच्यामधला भाव बिघडणार. म्हणजे ते काय आहे की प्रेम होतो प्यायलो मी बादले होते तिला. अरे बादणं असं नसतं राजा, हे बादणं नाही झालं, हे नाचणं झालं. तर मग ते त्यासाठी साहजिक ठरतं ते. क्या बात. आपण शेवटाकडे येऊया, आता कविताच ऐकूया. हो. चालले यजे काही भायला नको होते, चालले यजे काही भायला नको होते, मैफिलीत तू माझ्या यायला नको होते, मैफिलीत तू माझ्या यायला नको होते. ठेवली उधारीवर जिंदगीच मी माझी, ठेवली उधारीवर जिंदगीच मी माझी, श्वास ओंजळी मध्ये द्यायला नको होते, मैफिलीत तू माझ्या यायला नको होते. एकटा बरा होतो, एकटा जगत होतो, एकटा बरा होतो, एकटा जगत होतो, वेड माणसांचे चायला नको होते. या चायलाने खूप वर आणले. क्या बात आहे. क्या बात. सुंदर आपला कार्यक्रम झाला. खरं तर आपण आज कविता म्हणजे काय, कवितेवर प्रेम करणारी माणसं म्हणजे काय, कवितेतलं प्रेम म्हणजे काय, कवीचं प्रेम म्हणजे काय, कवी म्हणजे काय, हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केला. अविनाश आपल्यासोबत होता. अविनाश खूप खूप धन्यवाद, तू वेळ दिलास आणि आपल्या या पॉडकास्टमध्ये आपण आज छान गप्पा मारल्यात, कविता पण ऐकल्यात. पुढे पण आपण पॉडकास्टमधून भेटत राहणार आहोत. त्यामुळे पुढारी न्यूज पाहत राहा आणि पुढारी न्यूजच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब आणि फॉलो, शेअर, लाईक सगळंच करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.